कोण चुकतंय यापेक्षा कुठे आणि काय चुकतंय याचा शोध घेतला की नाती आणि माणसं तुटत नाहीत. चुका या सुधारण्यासाठी असतात, परत परत तेच चुका करण्यासाठी किंवा चुकण्यासाठी नाही. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉगर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे फॅमिली तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली म्हणजे नवीन काहीतरी दिसणार हे तुम्हाला माहितीच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय केलं मी आणि हे सगळं कशासाठी हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो हा व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हे सगळी तयारी कशाची हे पण मी तुम्हाला सांगेल. तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सर्वात अगोदर गुड मॉर्निंग बोलते. तर आज गुड नाईटच बोलायची वेळ आहे, कारण हा व्हिडिओ सुरुवातीला सुरू केला तरच नाईटला सुरू केला. तर मी बाहेरून आलेली म्हणजेच माझ्या कामाच्या वर करून आलेली आणि येताच हे पोतं इथे एकदम रूमच्या समोर दिसलेलं की म्हटलं काय आहे, पण आणखीन एक होतं ते आतमध्ये होतं. तर याच्यापासून काय बनवायचं होतं मी तुम्हाला सांगू का? अहो याच्यापासून सगळा मला चिवडा वगैरे बनवायचा होता. मग काय आली आतमध्ये फ्रेश वगैरे झाली आणि जे काय ते फ्लॅक्स धुतलं होतं ना मी, ते दुपारी घरी आली होती ना तेव्हा मी ते धुवून सुकायला टाकलं होतं. ते कशासाठी हे पण मी तुम्हाला सांगेल. तर इथे मला चिवडा वगैरे बनवायचा होता, तर त्यासाठी इकडे मी सगळी काही तयारी करत होती. तर अशा चिवड्यामध्ये ना हे खोबऱ्याचे जे काप असतात ना ते कट केलेले मला खूप आवडतात. दिवाळीमध्ये पण जेव्हा मी चिवडा वगैरे बनवते ना तेव्हा पण मी असं करते, पण खूप वेळेस ना माझ्या बोटाला वगैरे कट लागला जातो, त्रास होतो. तरीही मला हे चिवड्यामध्ये टाकायला खूप आवडतं बरं का. तर अशा पद्धतीने सगळे इकडे खोबर मी समोर घेऊन बसलेली होती आणि इकडे कट करून घेतलं होतं सगळं काही. तर आणखीन मला जास्त प्रमाणामध्ये थोडंसं घ्यायचं होतं. जे काही चिवड्याचं लागणार आहे ते पण मी इकडे बाजूला ठेवून दिलेलं होतं आणि राज इकडे चालू करत होता, मम्मा मी तुझा व्हिडिओज वगैरे घेऊ का? मी बोललं त्याला व्हिडिओज वगैरे काही नको घेऊ तर व्हिडिओ टाकायला ना मला थोडासा वेळ लागला बरं का. त्यासाठी मी सर्वात अगोदर तुम्हाला सॉरी बोलते. तर आपल्या लातूरमध्ये श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुका आल्या होत्या, हे तुम्हाला माहितीच आहे. आता 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओज आहे, मला एडिट करायला थोडासा वेळ लागला. पण त्यांची सेवा म्हणतात ना, फुल नाही फुलाची पाकळी तरी काहीतरी माझ्याकडनं व्हावं असं मला वाटत होतं. आणि कुठेही असं काही असताना तेव्हा मी खूप उत्सुक असते बरं का अशा गोष्टींसाठी, की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि जेवढं आपण काही करू ते कमीच असतं हे मला माहिती, पण एक छोटासा प्रयत्न म्हणून काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि राजला पण मी असं सवय लावलेली आहे की आपण त्यांच्यासाठी थोडंसं तरी काहीतरी केली पाहिजे. ज्या काही गोष्टी जशा असतात ना मी त्याला समजवलेल्या आहेत की बाळ कुठेतरी असं जे बाप्पा वगैरे येतात त्यांच्या बाहेर आपण प्रसाद म्हणून वगैरे काहीतरी वाटप केलं पाहिजे. जसं की माझा बाळाचा बड्डे वगैरे असतो तर मी वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करते. ते तुम्ही माझं चॅनल पाहिलं असाल तर तुम्हाला लक्षात येईल की मी कुठे मंदिरच्या बाहेर वगैरे जाऊन काय करते, कधी तर कुठे अनाथ आश्रममध्ये वगैरे जाऊन काही करते. जितकं माझ्याकडनं शक्य होतं ना, जितकं माझ्या माइंडमध्ये मला आयडिया सुचतात तशा पद्धतीने मी ते बड्डे पण सेलिब्रेशन करते. तर इथे त्या पादुका आलेल्या होत्या आणि ते सप्ताह होता हे तुम्हाला माहितीच आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हे झालेलं होतं, तर आपण काहीतरी करावं असं मला वाटलं आणि हे माझी आयडिया जी आहे ना ते म्हणतात ना कामयाब झाली. तर मी अचानक संध्याकाळी आली आणि मला सुचलं की मला असं वाटत होतं काही तिथे ना चपाते वगैरे किंवा रोटी जी की आपण भाकरी त्याला म्हणतो, तर असं बनवून तिथं कोणी दिलं होतं. ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार जे काही सुक्का अन्न आहे की जास्त दिवस टिकेल अशा पद्धतीने तिथं द्यायचं होतं. तर मला आयडिया सुचली की आपण चिवडा बनवून देऊयात, कारण आता उद्याच मला मॉर्निंगला तिथे जायचं आहे. 8 ते 10च्या दरम्यानमध्ये मला तिथे जायचं होतं आणि इतकं काही माझ्याकडे काहीच अवेलेबल नव्हतं की जास्त प्रमाणामध्ये पीठ वगैरे लागतं, तेवढं काही माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. नॉर्मली आपल्या घरामध्ये रेग्युलरमध्ये आपण जेवढं ठेवतो ना तेवढंच अवेलेबल होतं, पण मला जास्त प्रमाणामध्ये द्यायचं होतं. तर म्हटलं मग ठीक आहे, 8 ते 9 वाजलेले होते, आता काय करायचं म्हटलं. मग त्यानंतर म्हटलं की घाईमध्ये पटकन होणारी गोष्ट म्हणजे चिवडा आहे. तर काही फरसाण पॉकेट वगैरे शेंगदाणे डाळवर जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला थोड्याशा म्हणजे कढीपत्ता कोथिंबीर मिरची वगैरे हे काय आणायला लावली आणि मुरमुरे पण पटकन आणायला लावले. त्यानंतर मला राजनं पण हेल्प केली आणि घरात सगळ्यांनी हेल्प केली बरं का. तेव्हा कुठेही माझं मिशन सक्सेसफुल झालं असं म्हणलं तर चालेल. तर इकडे काय मग ठेवलं मोठं पातेलं गॅसवरती आणि हे जे पातेलं आहे ना थोडंसं बघायला स्किप केला तरी चालेल, कारण मी होममेड केकची ऑर्डर वगैरे घेते. तर ओव्हनमध्ये नाही बनवता, मी पातेल्यामध्ये केकची ऑर्डर वगैरे घेऊन कंप्लीट करत असते. तर स्पेशली त्याच्यासाठीच माझं हे पातेलं आहे आणि मला थोडंसं जास्त प्रमाणामध्ये मोठं पाहिजे होतं. तर इथे ठेवलं मी पातेलं वगैरे
आणि त्यामध्ये मला जितकं तेल वगैरे लागणार होतं ना, ते पण तेल वगैरे इकडे मी टाकून घेतलं आणि इकडे मुरमुरे सगळे गाळून घेतले. त्याच्यामध्ये थोडासा कचरा वगैरे निघतो ना, ते पण पूर्णपणे काढून घ्यावा म्हणलं. आणि हे जे फ्लॅक्स होता ना, स्वच्छ धुवून मी ठेवून दिला होता, तो पूर्णपणे सुकला होता. कारण आयडिया हे करायचं का काय करायचं दुसरं याच कन्फ्युजनमध्ये दुपारी होती. मग संध्याकाळी म्हटलं म्हणजे उद्या जायचं की परवा हेच कन्फ्युजन होतं खरं तर. मग आल्यानंतर हे पूर्ण मुरमुरे वगैरे सगळे गाळून घेतले, तिथे बाहेर हॉलमध्ये टाकून दिले आणि त्याच्यावरती मुरमुरेज वगैरे. मग राजनी मला हेल्प केली, जे काही फरसाण पॉकेट वगैरे होते मी म्हटलं होतं बाळाला की त्याच्यामध्ये मिक्स करून घे, तर त्यानं ते पूर्ण तिकडे मिक्स करून घेतलं. आणि शेंगदाणे वगैरे खोबर हे सगळं काही ना एक वेगळ्या पातेल्यामध्ये मी अगोदर ते सगळं काही तळून घेतलं, कारण मला ते बाजूला तळून टाकलेलं खूप आवडतं. त्याच्याने ना चिवडा थोडासा टेस्टी होतो आणि थोडासा क्रंची लागतो, कडकपणा लागतो, हे मला असं वाटतं. त्यामुळे मी तशा पद्धतीने चिवडा बनवत असते आणि दिवाळीचा पण मी त्याच पद्धतीने बनवते बरं का. तर ते झाल्यानंतर फोडणीसाठी ऑइल वगैरे टाकून इकडे कढईमध्ये बनवून घेतलं मी, कारण त्या पातेल्यामध्येच मला फोडणी करायची होती. पण ते कसं सगळं तळून घेतलं होतं ना, शेंगदाणे डाळवं वगैरे खोबर, तर थोडंसं वेगळंच ते ऑइल झालं होतं आणि बुडाला पण थोडंसं करपल्यासारखे वगैरे शेंगदाणे ते राहिले होते. त्यामुळे मी दुसरं फ्रेश भांडं घेतलं आणि त्यामध्येच हे बनवायला घेतली. यामध्ये टाकले मस्त तेल, जिरे मोहरी वगैरे, कढीपत्ता, कोथिंबिरी आणि लसणाची पेस्ट वगैरे छान. आणि मला कांद्याची पेस्ट नाही टाकायची होती, पण ते रेडीमेडच आणली होती, तर मी पहिल्यांदा कांदा त्यामध्ये असं रेडीमेडचा ॲड केलेला आहे. एकतर मी कट करून सुकून टाकते तसा टाकते किंवा डायरेक्टली लसणाची पेस्ट टाकत असते. पण खोबर ना तुम्ही एक वेळेस टाकून बघा बरं का, टेस्ट खरंच एकदम बेस्ट लागते आणि चिवडा खरंच खूप छान लागतो. तर अशा पद्धतीने इकडं पूर्ण अशी मी फोडणी बनवून घेतली. तर बघा अशा पद्धतीने इतका आमचा हा चिवडा बनला. तर माझा हा वस्ताद सगळ्याला बोलत होते बेस्ट आहे वस्ताद, बेस्ट आहे वगैरे, की जास्त काही आपण हॉटेलमध्ये वगैरे असं ऐकलेलं असतं. आणि त्याची स्टाईलच असं काहीतरी वेगळी असते बरं का. जेव्हा कधी काही काम वगैरे करतो ना, वेगळ्याच पद्धतीने हेल्प काहीतरी करत असतो. एक रुमाल तरी ठेवतो खांद्यावरती किंवा असं रुमाल, दस्ती वगैरे, टॉवेल जे काही त्याला वाटतं ते मी त्याला विचारते नेमकं तसं का वाटतं, तर बोलतो मम्मा काम करताना ते तसं ठेवायचं असतं आणि मोठ्या माणसासारखं वाटतं थोडंसं आणि मी गुड बॉय आहे असं वाटतं, असं त्याला म्हणायचे. पण मला नेमकं माहिती नाही की तो तसा का करतो, पण त्याला तसं बेस्ट वाटतं, त्यामुळे मी काही बोलत नाही. आणि हात वगैरे पण साफ करायचं असेल ना, तर जेव्हा तो इकडे तिकडे कुठे पुसत नाही, तो टॉवेलला वगैरे पुसतो. तर बघा अशा पद्धतीने यामध्ये फरसाण, शेंगदाणे, डाळवे, खोबऱ्याचे काप वगैरे टाकलेले आहेत. काही थोडेसे काजू होतं ते पण मी त्यामध्ये ॲड केली. आणि मला हळदीचं प्रमाण ना थोडंसं कळत नव्हतं, कारण आता मी इतका चिवडा काही कधी बनवलेला नव्हता. म्हणजे ते पोते दिसते ना त्याच्यामध्ये ते 2 होते तेवढे पोते, पण हे मला कधी माहिती नव्हतं की असं कसं बनवायला पाहिजे, किती प्रमाणामध्ये किती तिखट मीठ वगैरे कसं काय टाकायला पाहिजे. पण म्हटलं जो होत आहे अच्छे के लिए होता है, चला म्हटलं म्हणजे करायला आपण ट्राय करूयात. तर फर्स्ट टाईम मी इतकं बनवलं आणि तिखट मीठ वगैरे एकदम छान असं एकदम म्हणजे व्यवस्थित पडलेलं, काही जास्त तिखट झालं नाही किंवा खारट वगैरे असं काही नाही. मसाला वगैरे जास्त सगळा काही मी यूज केला नव्हता. चिवडा मसाला आणि थोडासा घरकुल मसाला त्यामध्ये ॲड केला. आणि येऊन जाऊन मला फक्त हळदीचंच वाटत होतं की पांढरा शुभ्र नको चिवडा दिसायला, तरी हळदीचं प्रमाण पण एकदम लेवलमध्ये आलेलं. जास्तही टाकलं तर म्हणतात ना थोडासा कडवटपणा येतो, तर त्यामुळे थोडंसं कमी प्रमाणामध्ये हळद टाकली, पण छान कलर आला चिवड्याला पण. तर संध्याकाळच्या वेळी अचानक मी आल्यानंतर थोडीशी स्वयंपाकाची तयारी केली. घरामध्ये पसारा वगैरे आवरायचा होता, पण म्हटलं अगोदर हे बनवून घेऊयात. घरामधला पसारा काय दररोजच आवरत असतो आणि दररोजच ते कामं असतात. तर हे काय जे पॉकेट तुम्ही बाजूला बघताय ना, म्हणतात ना एक लेडीजनं जर ठरवलं की सुखाचा संसार कसाही झोपडीमध्ये करून दाखवायचा तरी ते दाखवते, नाही तर ताजमहल किंवा राजमहल असतं तरी त्याला सुद्धा लाथ मारते, अशीच काहीतरी गोष्ट मी ऐकली होती. तर जे माझ्याकडे ते प्लास्टिकचे इकडे कवर होतं ना, मी पिकोफॉलसुद्धा करते बरं का साड्यांना. तर ते कवर आहेत ना, हे जे तुम्ही बघताय ते माझ्याकडे खूप वर्षापासून जपून ठेवलेले होते. मी 2-4 वर्षापूर्वी अगोदरचे जपवलेले होते. घरामध्ये माझ्या लग्नाचा कार्यक्रम होता, तिकडे मी त्यांना दिलं होतं. जसं काही ते नुकती वगैरे असते ना, ते पॅक करता येते, म्हणजे शुदुरी म्हणून आपण त्यांना वाटप करतो. तर अशा पद्धतीने त्या 2-4 वर्षाच्या नंतरचे हे जे पॉकेट आहेत ना माझ्याकडे सगळे जमवलेले होते. म्हणजे जसं गौरीचं फॉल वगैरे आपण म्हणतो, तुम्ही त्याचं तिथे खपट पाहतायत. तर अशा पद्धतीने ते फॉलचं कवर वगैरे होतं ना, हे सगळे काही मी असे पॅक करून ठेवले होते माझ्या शॉपमधून उरल्यानंतर रबर लावून वगैरे. आणि ते इथे मला कामाला आले ना, त्यामुळे मी खरंच आनंदी झाली खूप. किती झालं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8,
नाही 10 11 12 13. वाव, गुड बॉय शोना. तुझं किती झालंय? माझे तिकडे चालू आहे. इकडे आणखीन चालू आहे बघ, हे भरायचं. तिथं पॉकेट्स आहेत, भरायचं चालू आहे. इकडे पॅकिंग करून ठेवलंय, तर तिकडे चालू आहे काम. आणि इथे बनवलेले पॉकेट्स असे दिसतात. फायनली पॉकेट्स कमी पडतील असं वाटायला लागलं, तरी बघू आपण कसं. 600 पॉकेट्स आहेत. किती झाले माझे? राजने माझ्यापेक्षा जास्त केलं. राज फास्ट आहे. गुड बॉय. कधी कधी ना टाकाऊ वस्तू सुद्धा कामाला येतात बरं का, पण ते आपल्या विचारावर किंवा आपल्या माइंडवरती असतं ते टाकाऊ आहे का टिकाऊ आहे हे लवकर आपल्याला समजायला पाहिजे. जसं की माझे फॉलचे कवर खूप कामाला आले. मग फॅमिली, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ म्हणजेच मॉर्निंगला सुरू होणार आहे. किती पॅकेट वगैरे झाली, कशा पद्धतीने आम्ही घेऊन गेलो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी सगळं काही तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर यात्रेच्या आलेल्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ होता. अगोदर यात्रेमध्ये गेलेलो, मध्ये एक दिवस गेलेला आणि नंतर आम्ही हे तयारी केलेलं होतं. झोप नको यायला म्हणून ते चहा वगैरे घेतला. तर आता सर्व पॅकिंग करून घेतो. आम्हाला झोपण्यासाठी 2 ते 3 वाजणार होते. बाय बाय.